नमस्कार भावांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तरी आज आपल्याला थोडं लेट झालं कारण की रोज आपण 4:30ला असते ना, आज थोडं 5 वाजले। तुम्हाला माहितीच आहे आपलं लेट कसं का होते का नाही। तर आज आहे आपला बघा 64वा दिवस आहे आणि आज आपण मारणार आहे बॅक। तर चला पहिलं वॉर्मअप करून घेऊ कारण की आपल्याला पहिलेच लेट झाल्यानंतर मुलं आल्यानंतर आपल्याला टाईम नाही भेटणार शूट करायला। तर आज आहे आपला 64वा दिवस आणि आज आपण मारणार आहे बॅक। परत का सांगतो कारण की माझ्या लक्षात राहत नाही आणि चला जाऊ द्या, आहे काहीतरी रिझन। तर आपण वॉर्मअपमध्ये मारणार आहे नॉर्मल पुशअप आणि आपले पुलअप। तर चला लवकरात लवकर वॉर्मअप करू आणि भेटू तुम्हाला 5 मिनिटात। तर भाऊ आत्ता झाला आपला वॉर्मअप आणि आपण वॉर्मअपमध्ये तुम्हाला सांगितलं आहे नॉर्मल पुशअप आणि आपले इंडियन पुशअप। तर बघा पुलअप मारला आपण, मला पुलअप कमीच गेले। पहिल्यामध्ये 4 आणि दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 2 कारण की त्रास होते स्वतःचं वजन स्वतःला उचला त्रास होऊ लागले कारण आपण थोडं इंजुरी आपली नीट झाली ना, वाढ आपण पुलअप। तर आता आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज, तुम्हाला दाखवतो बघा। तर भावांनो पहिली एक्सरसाइज आहे आपली वाईड ग्रीप लेट पुल डाऊन। तर चला तुम्हाला वेट दाखवतो आणि जेवढे गेले तेवढे मारू। तर बघा आपण पहिल्या सेटला मारू 25 आणि दुसऱ्याला 30 आणि तिसऱ्याला 35। तर चला पहिला सेट घेऊ। आपल्याला गेले बघा पहिल्या सेटमध्ये 25। तर बघू आता दुसऱ्याला किती जाते, तिसऱ्याला किती जाते। तर भावांनो आता आपला दुसरा सेट झाला। तो वेट तर तुम्हाला माहिती आहे 30 किलो आणि आपल्याला गेले 20 गेले। आता बघू तिसऱ्या सेटमध्ये किती जातात, तर रेस्ट करू 30 सेकंड। आता आपण तिसऱ्या सेट मारला आणि वेट होतं आपला 35 किलो आणि आपल्याला गेले 15। तर आता आपण मारणार आहे दुसरी एक्सरसाइज बघा, तिचं नाव आहे काय नाही, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये फक्त डाऊन होतं ना, आता हे क्लोज ग्रीप लेट पुल डाऊन। तर पहिला पण थोडं रेस्ट करू कारण कंटिन्यू मारला आहे। रेस्ट केल्यानंतर तुम्हाला भेटू दुसरी एक्सरसाइजला। आता आहे आपली दुसरी एक्सरसाइज, तुम्हाला नाव सांगितले परत सांगतो, क्लोज ग्रीप लेट पुल डाऊन। तर बघा तुम्हाला वेट दाखवतो, आपल्याला जेवढे गेले तेवढे मारू। तर पहिल्या सेटला आपण घेऊ 25 घेऊ, गेल्यावर 20 घेतलं। तर चला पहिला सेट पहिलं कंप्लीट करू, किती जाते ते बघू। आपला पहिला सेट कंप्लीट झाला आणि मला कमीच गेली, वेट होतो 25 किलो आणि रॅप गेले 20 कारण की हाताला माझ्या थोडा त्रास आहे दोन्ही पण। तर थोडा आपण रेस्ट करू आणि दुसरा सेट
तिसऱ्या सेट किती जाते ते तुम्हाला सांगतो लास्टला. तर बघा भावांनो, आत्ता आपला झाला दुसरा आणि तिसरा सेट आणि आपल्याला गेले दुसऱ्या सेटमध्ये 17 आणि तिसऱ्यामध्ये 15 आणि वेट होतं सेम 30 किलो. तर आता थोडं रेस्ट करू 5 मिनिट आणि लगेच तिसऱ्या एक्सरसाइजकडे जाऊ. रेस्ट केलं, दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि आता मारणार आहे तिसरी. त्या एक्सरसाइजचं नाव आहे सिंगल हँड डंबल रो. तर मला जेवढे माहीत आहे तेवढे सांगणार, जेवढे आपले एक्सरसाइजचे नाव माहीत आहे तेवढं सांगतो. तर चला आपण वेट तुम्हाला दाखवतो. वेट फक्त आपण बघू आता गेल्याप्रमाणे घेऊ आपण. चला, तर पहिल्या सेटला आपण 10 घेऊ. कुठे 10? हे का इथं 10 आहे, इथं 10. आता आपला पहिला सेट कंप्लीट झाला. वेट होतं 10 किलो, गेले मला 15. तर आता आपण वेट घेतो. तर आता वेट घेणार आहे आपण 12.5. बघू किती जातात काय नाही. गेले आणि वेट होतं 12.5. तिसऱ्याला बघू 12.5 घेऊ आणि 15 मारू. तर भावांनो बघा, आता आपला झाला दुसरा आणि तिसरा सेट कंप्लीट झाला आणि आपण दुसऱ्या सेटमध्ये वजन होतं आपलं 12.5 आणि तिसऱ्यामध्ये पण 12.5. सेम रॅप गेले, सेम वेट होतं. तर आता तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. थोडं 5 मिनिट रेस्ट करू, चौथी एक्सरसाइजकडे जाऊ. त्या एक्सरसाइजचं मला नाव माहीत नाही, तुम्ही कमेंट करा तुम्हाला माहीत असेल तर. 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다는가. 세상에서 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼. 매일은 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 갓길 기도해요. 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 두근거리는 가슴이 좋은 기분인 걸 느껴. 아주 작은 떨림도 잠에서 깨어나면 오늘 날씨 먼저 확인해.
우산을 챙겨야 할지 세상에서 तर कशी आहे पब्लिक. तर भावांनो, आजचा आपला दिवस संपला आहे आणि वर्कआउट पण चांगला झाला आपला. आणि आज आपण मारलं बॅक आणि 64वा दिवस होता. वर्कआउट चांगला झाला. तर माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. तर चला उद्या भेटू. Sorry, it's DJ.